तुमचं आधार कार्ड बंद होणार। आधार कार्ड सगळे जण वापरतात, कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्डकडे पाहिलं जातं। मात्र हेच आधार कार्ड बंद होणार। सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय। आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी लागणार, असे सवाल उपस्थित होऊ लागले। राज्यातील आधार कार्ड वापरणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा, अनेक लोकांची आधार कार्डची सुविधा या जुलै 2026च्या महिन्यामध्ये आता बंद केली जाणार आहे। आता बघा, आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे, त्यामुळे एसटी प्रवासामध्ये वयाचा पुरावा म्हणून आपण आधार कार्डचा वापर करत असतो। यासोबतच आपण सरकारी कामांमध्ये सुद्धा आधार कार्डचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो। परंतु मित्रांनो, या जुलै 2026च्या महिन्यामध्ये आधार कार्डवरती आता नवीन 4 नियम लागू होत आहेत। या आधार कार्डवरती वर्षानुवर्ष जुनेच नियम लागू होते, परंतु आता या आधार कार्डवरती नवीन नियम लागू केले जात आहेत। राज्यातील जे नागरिक आधार कार्डवरील या 4 नियमांचे पालन करणार नाहीत, तर अशा नागरिकांची आधार कार्डची सुविधा आता बंद केली जाणार आहे। आता बघा, विचार करायला गेलात तर राज्यातील भरपूर असे नागरिक आहेत की ते नागरिक एसटीने प्रवास करतात आणि वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड दाखवत असतात, तर त्यांच्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। यासोबत राज्यातील ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, कर्जमाफी योजना, पीक विमा योजना, यासोबत राज्यातील जे अपंग नागरिक आहेत, म्हणजे ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे, तर अशा सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना हे आधार कार्डवरील 4 नियम पाळावेच लागतील, अन्यथा आधार कार्डची सुविधा बंद होणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून तुमचे जे पण काही सरकारी योजनांचे पैसे येत आहेत, तर ते पैसे सुद्धा आता बंद केले जाणार आहेत। आता बघा मित्रांनो, आधार कार्डवरती 3 नियम लागू होत आहेत, तर या 3 नियमांपैकी जो तिसरा नियम आहे, तर या तिसऱ्या नियमांचे पालन प्रत्येक नागरिकाला आता करावेच लागणार आहे। या तिसऱ्या नियमाअंतर्गत तुम्हाला आता महत्त्वाची 2 कामे सुद्धा करावी लागणार आहेत, परंतु जे नागरिक आधार कार्डवरती लागू झालेल्या 4 नियमांचे पालन करणार नाहीत, तर त्यांची आधार कार्डची सुविधा बंद केली जाणार आहे। म्हणजे जर तुम्ही सरकारी योजनांचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला सरकारी योजनांच्या माध्यमातून अनुदान मिळत असेल, तर ते अनुदान आता डायरेक्ट बंद केले जाणार आहे। त्यामुळे हे 4 नियम कोणकोणते आहेत, या 4 नियमांचे पालन कसे करायचे आहे, याचीच माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। आता बघा मित्रांनो, आधार कार्डवरती हे 4 नियम लागू का केले जात आहेत, तर बघा, राज्यातील आणि देशातील वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे जे पण काही काम सुरू आहे, तर ते काम बंद करण्यासाठी हे आधार कार्डवरती 4 नियम लागू केले जात आहेत। आता बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आधार कार्डच्या माध्यमातून भरपूर बेकायदेशीर कामे सुरू आहेत। आधार कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या फसवणुका केल्या जात आहेत। म्हणजेच सांगायचं तात्पर्य की वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आधार कार्डवरती हे 4 नियम आता लागू केले जात आहेत। आता बघा मित्रांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार भरपूर असे नागरिक आहेत की त्या नागरिकांनी त्यांच्या आधार कार्डवरती चुकीची जन्मतारीख टाकलेली आहे। भरपूर नागरिकांनी डुप्लिकेट आधार कार्ड बनवून घेतलेलं आहे आणि ते नागरिक काय करत आहेत की एसटीने मोफत प्रवास करत आहेत। म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली आहे। यामध्ये सरकारला असे लक्षात आलेले आहे की जे खरे लाभार्थी आहेत, तर त्यांना याचा लाभ मिळत आहे, परंतु ज्यांचं वय पूर्ण नाहीत, तर त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने जन्मतारखा बदललेल्या आहेत आणि ते सुद्धा एसटीचा मोफत प्रवास घेण्याच्या तयारीत आहे। यासोबत भरपूर असे लाभार्थी आहेत की ते लाभार्थी योजनांसाठी पात्र नाहीत, परंतु त्यांनी आधार कार्डवरती असणाऱ्या जन्मतारखा बदललेल्या आहेत आणि ते सुद्धा आता चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत। तर अशा लाभार्थ्यांचा लाभ बंद करायचा आहे आणि एसटीने फक्त जे खरोखर लाभार्थी आहेत त्यांनाच प्रवास करून त्यांनाच फायदा करून द्यायचा आहे। या दृष्टिकोनातून हे नियम आता लागू केले जात आहेत। आता बघा मित्रांनो, राज्यातील योजनांच्या लाभार्थ्यांना, एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, यासोबत आधार कार्ड वापरणाऱ्या सर्व नागरिकांना आधार कार्डवरील या 4 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करावेच लागणार आहे। अन्यथा जर तुम्ही या आधार कार्डवरील 4 नियमांचे पालन केले नाहीत, तर तुमची आधार कार्डची सुविधा 3 वर्षांसाठी आता बंद केली जाणार आहे।
मग तुम्हाला योजनांचे पैसे कसे येतील, तुम्हाला एसटीने प्रवास करता येणार नाही। बघा, वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी आणि आधार कार्ड वापरणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे एक मोठं पाऊल आता उचलण्यात आलेलं आहे। आता बघा मित्रांनो, जर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले आणि जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुमचे आधार कार्डची सुविधा आता बंद केली जाणार आहे। परंतु मित्रांनो, विचार करा, तुम्ही एखादी महिला आहात आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत आणि तुम्ही आधार कार्डवरील या नियमांचे पालन न केल्यामुळे तुमचा लाभ आता या ठिकाणी बंद केला जाणार आहे। यासोबत जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्हाला राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये मिळत असतील, केंद्र सरकारकडून PM किसान योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये मिळत असतील, पीक विम्याचे पैसे, कर्जमाफीचे पैसे हे तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून मिळत असतील आणि जर तुमचा आधार कार्ड बंद पडला तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत। यासोबत जर तुमचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजेच कोणत्याही सरकारी सहकारी पतसंस्था सोसायटी अशा कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही खातं खोलून ठेवलेले असेल आणि त्या खात्यामध्ये पैसे ठेवलेले असतील, एखादी FD करून ठेवलेली असेल आणि जर तुम्ही आधार कार्डवरील या नियमांचे पालन न केल्यामुळे तुमचे जर आधार कार्ड बंद झाले तर त्या खात्यामधून तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत, खात्यामध्ये पैसे टाकता येणार नाहीत, पैसे पाठवता येणार नाहीत, म्हणजेच बँकेची सर्व कामे आता बंद होणार आहेत। यासोबत जर तुम्ही पेन्शनधारक असाल, तुमचे पेन्शन कोणत्याही बँकेमध्ये येत असेल आणि जर तुम्ही आधार कार्डवरील या नियमांचे पालन केले नाही तर तुमचे पेन्शन आता येणार नाही। मग मित्रांनो, हे नियम कोणकोणते आहेत, त्या नियमांचे पालन कशा पद्धतीने करायचे आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आता सांगत आहे। आता बघा मित्रांनो, आधार कार्ड बंद होणार आहे, परंतु कोणत्या नागरिकांचं आधार कार्ड बंद होणार आहे, यासोबत आधार कार्डवरती जे 4 नियम आता लागू केले जात आहेत तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारच्या माध्यमातून आणि जे महामंडळ आहे तर त्या महामंडळाच्या माध्यमातून 75 वयावरील जे पण ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना एसटीने मोफत प्रवास दिला जातो, परंतु त्यांना कंडक्टर विचारतात की तुमच्याकडे तुमच्या वयाचा पुरावा आहे का। त्यावेळेस आपण आधार कार्ड दाखवत असतो आणि त्या आधार कार्डवरती जी काही जन्मतारीख असते तर ती जन्मतारीख ते एसटी मधील कंडक्टर पाहत असतात आणि आपल्याला मोफत प्रवास देत असतात। परंतु मित्रांनो, सरकारच्या अशा पण लक्षात आलेलं आहे की भरपूर असे नागरिक आहेत की त्यांचे वय हे 75 वर्षांपेक्षा जास्त नाही, तरी पण त्यांनी आधार कार्डवरती जी काही जन्मतारीख होती तर ती जन्मतारीख आता बदललेली आहे आणि ते सुद्धा एसटीने प्रवास करत आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती, त्यामुळे सरकारला डाऊट आलेला होता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता आधार कार्डवरती 4 नियम लागू होत आहेत। आधार कार्डवरील या 4 नियमांचे पालन प्रत्येक खातेधारकाला या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला आता करावेच लागणार आहे। मग एकंदरीत हे जे नियम लागू होत आहेत ते नियम कोणकोणते आहेत, आधार कार्डवरती 2 कामे करायची आहेत तर ती 2 कामे कोणकोणती आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने सांगत आहोत। आता बघा मित्रांनो, आधार कार्ड हे आपल्या ओळखीचा पुरावा असतं आणि आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारी कामांमध्ये, विविध कामांमध्ये आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आता ठरत आहे। कारण मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड आपल्याकडे असेल तर आपलं प्रत्येक काम होत असतं, परंतु सरकारच्या अशा काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता आधार कार्डवरती महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत। राज्यातील जे नागरिक आधार कार्डवरील या नियमांचे पालन करतील तर त्यांना आधार कार्ड वापरता येणार आहे, परंतु जे नागरिक आधार कार्डवरील या नियमांचे पालन करणार नाही तर त्यांचे आधार कार्डची सुविधा आता बंद केली जाणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपले आधार कार्डची सुविधा बंद झाली नाही पाहिजे तर तुम्ही आधार कार्डवरील या नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने आता करायचे आहेत। मग मित्रांनो, आधार कार्डवरती कोणकोणते नियम आता लागू होत आहेत ते तुम्हाला लगेच सांगतो, परंतु मित्रांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार
या आधार कार्डच्या माध्यमातून भरपूर नागरिकांचे खाते रिकामे झालेले आहेत। या आधार कार्डच्या माध्यमातून भरपूर नागरिकांना मोठमोठे टेन्शन तयार झालेले आहेत। बघा, विचार करायला गेलं तर आपण काय करत असतो, एखादी सरकारी योजना सुरू झाली की आपण कागदपत्रे गोळा करत असतो आणि कागदपत्रे गोळा करत असताना आपण त्या ओरिजिनल कागदपत्रांची झेरॉक्स काढत असतो। मग ती झेरॉक्स आपण तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या गावामध्ये काढत असतो। म्हणजेच तुम्ही झेरॉक्स दुकानामध्ये जाता आणि त्यांना सांगता आम्हाला या ओरिजिनल कागदपत्राची झेरॉक्स एक पाहिजे, परंतु ते काय करतात, तुमच्याकडून तुमचं आधार कार्ड घेतात आणि त्या आधार कार्डच्या कमीत कमी 3 झेरॉक्स काढत असतात। एक झेरॉक्स तुम्हाला देतात आणि दुसऱ्या ज्या झेरॉक्स आहेत तर त्या त्यांच्याकडे ठेवत असतात। मग ते झेरॉक्सवाले दुकानदार काय करतात, तर बघा, ज्यांना या ठिकाणी काही चुकीची कामे करायची आहेत तर त्यांना तुमच्या आधार कार्डची कॉपी दिली जाते आणि या ठिकाणी तुम्हाला फसवलं जातं। म्हणजेच तुमच्यावरती गुन्हासुद्धा दाखल केला जाऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आधार कार्डवरील नियम पाळायचे आहेत। आता बघा, तुम्हाला माहिती असेल आपलं जे फिंगरप्रिंट आहे ते फिंगरप्रिंट दिलं आणि आपलं आधार कार्ड दिलं तर आपल्या आधार कार्डवरती आता पैसे सुद्धा निघत आहे। परंतु मित्रांनो, आधार कार्डवरती पैसे निघत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आता फसवणूक सुद्धा होत आहे। तर या फसवणुका कशा होत आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, आपण काय करत असतो, बघा, बाहेर गावी गेलं की त्या ठिकाणी काय होतं, आपल्या ओळखीचा एखादा माणूस दिसला तर आपण त्याच्यामध्ये हात देतो, नमस्कार बोलतो, राम राम करत असतो। एकाच्या हातामध्ये आपला दुसरा हात दिल्यामुळे काय होतं, तर आपले जे फिंगर असतात तर ते फिंगरप्रिंट स्कॅन केलं जातं आणि आपल्या फिंगरच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये जेवढे पण काही पैसे आहेत तर ते पैसे आता काढले जाऊ शकतात। तुमचे खाते डायरेक्ट रिकामे होऊ शकते। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही आधार कार्ड वापरत असाल, तुम्ही सरकारी योजनांचे लाभार्थी असेल, कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला या आधार कार्डवरील या नियमांचे पालन करावे लागणार आहे। बघा, आधार कार्डवरील पहिला नियम, बघा, या ठिकाणी आधार कार्ड धारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि वाढत्या फसवणुकींना आळा बसवण्यासाठी आधार कार्डवरती हे नियम आता लागू केले जात आहे। तर बघा, जो पहिला नियम लागू केला जात आहे तर तो पहिला नियम म्हणजे, बघा, तुम्ही जर आधार कार्डवरून पैसे काढत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं फिंगरप्रिंट लॉक करायचं आहे। बघा, जे तुम्ही आधार कार्डवरून फिंगरप्रिंट म्हणजेच तुमचं बोटाचे ठसे देऊन पैसे काढत आहात तर तशा प्रकारे पैसे काढू नका। काय होत आहे की बोटाच्या ठशांवरती या ठिकाणी पैसे एकदा निघतात, परंतु तुमच्या बोटांच्या ठशांचं जर स्कॅनिंग केलं, एखाद्या कागदावरती तुमच्या हाताचा ठसा घेतला तर तुमच्या खात्यामध्ये जेवढी पण काय रक्कम आहे तर ती रक्कम काढली जाऊ शकते। त्यामुळे मित्रांनो, फिंगरप्रिंट लॉक करायचं आहे। यानंतर जे दुसरं काम करायचं आहे, जो दुसरा नियम लागू होत आहे तर तो दुसरा नियम म्हणजे, बघा, तुम्ही कुठेही झेरॉक्स काढायचे नाही। बघा, ज्या तुमच्या गावामध्ये तुमच्या ओळखीचा झेरॉक्सवाला आहे तर त्याच्याकडे जायचं आणि एकदाच कमीत कमी 10 झेरॉक्स काढून आणायचे आहेत। ज्यावेळेस आपल्याला झेरॉक्स लागेल त्यावेळेस आपण त्या कामामध्ये द्यायची आहेत, परंतु तुमच्या नजरेपुढे ते झेरॉक्स काढलेले असायला पाहिजेत। तुमच्या विश्वासातला तो झेरॉक्स दुकानदार असला पाहिजे तरच तुम्ही झेरॉक्स काढा, अन्यथा कुठल्याही दुकानामध्ये जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन झेरॉक्स काढू नका, अन्यथा तुमची फसवणूक केली जाऊ शकते। आणि मित्रांनो, जो तिसरा नियम आहे तर तो तिसरा नियम अत्यंत भयंकर आहे। बघा, तिसरा नियम म्हणजे काय, तर आधार कार्डवरती नाव, पत्ता, जन्मतारीख अशा गोष्टी भरपूर नागरिकांनी चुकीच्या टाकलेल्या आहेत। जर तुम्ही अशा प्रकारच्या चुकीच्या जन्मतारखा टाकलेल्या असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत, नाव बरोबर करून घ्यायचं आहे, पत्ता सुद्धा बरोबर करून घ्यायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी काढलेलं असेल, बघा, सध्याला 2026 साल सुरू आहे, जर तुम्ही आधार कार्ड 2016 सालामध्ये काढलेलं असेल आणि ते अजूनपर्यंत अपडेट केले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आधार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपले आधार कार्ड बदलून घ्यायचं आहे, अपडेट करायचं आहे। आधार कार्डवरील फोटो, जन्मतारीख या ठिकाणी या सर्व गोष्टी बरोबर करायच्या आहेत। बघा मित्रांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघा, तुमच्या बोटाचा ठसा लॉक करायचा आहे, ठशावरती पैसे काढू नका, आधार कार्डची झेरॉक्स कुठल्या पण दुकानामध्ये काढू नका, आधार कार्डवरती सर्व गोष्टी अपडेट करा। बघा, या ठिकाणी सरकारने हे 3 नियम लागू केलेले आहेत। जर तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित केला तर तुम्हाला सरकारी योजनांचे पैसे मिळत राहतील, एसटीने मोफत प्रवास करता येणार आहे, पेन्शनधारकांना पेन्शन मिळत राहील, शेतकऱ्यांना त्यांचे शेतीचे योजनांचे पैसे मिळत राहतील। तर हे आधार कार्डवरील नियम आहे, त्यामुळे या नियमांचे पालन करायचे आहे।